हरिओम. आज शनिवार 19 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगणार आहेत की साधनाची 4 अंग. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेला मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतोय. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावं आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठं दिसतं. हेच चुकतं. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत, परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेला आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा. म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असं तुम्ही करत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखे देहधारी असतात का? हल्लीच्या काळात तर संत पाहू गेल्यास सापडणं खरंच कठीण आहे. आणि मग अशा वेळी दासबोध हा सत्संग होईल. समर्थाने सांगून ठेवलाय की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचेल त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहूच नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असं समजावं. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितलेत. 1, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांची जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावं, त्याचं महत्व फार आहे. चौथी गोष्ट भगवान नामस्मरण अखंड ठेवावं. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचं उरलं आहे असं आपल्याला वाटतच कामा नाही. ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटू नये, भेट न झाल्यासारखंच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरलं नाही असं ज्याला वाटतं त्यानेच गुरु भेटल्याचं सार्थक केलं असं केलं असं होतं ना. गुरु आज्ञे परते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा. आणखी काही करायचंय आहे असं त्याच्या ध्यानीमनी पण येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.